या आहेत 67 वर्षीय धुरपताबाई कारभारी। आपल्या 24 वर्षीय नातवाला त्यांनी किडनी दान केली आहे। त्यांना आपल्या नातवाची परिस्थिती बघितली गेली नाही। आता आपलं आयुष्य जगून झालंय, आपल्याला फार आयुष्य जगता आलं नाही तरी काय बिघडलं, असा सरळ साधा विचार करत किडनी दान करून नातवाचा पुनर्जन्मच त्यांनी घडून आणलाय। नातवाला पूर्वीसारखं चालताना पाहून आजींच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाही। मी माझ्या खुशी होऊन दिला। मी म्हटलं 101 नातं असू दे, द्या देव नातू जगला तरी पण माझं नाव काढील असा करताना आपल्या नातूपासून आपला जीव जास्त राहिला। आता विशेष म्हणजे किडनी दान केल्यानंतर 3ऱ्या महिन्यातच धुरपताबाई पुन्हा आपल्या शेतात काम करण्यासाठी रुजू झाल्या। त्या आजही भाजी विकण्याचा धंदा करतात। त्यांच्या मुलीचा मुलगा असलेला मंगेश पावशे याला वडील नाहीत। आई, बहीण, भाऊ कुणाचाच रक्तगट त्याच्या रक्ताशी जुळत नव्हता। अखेर आजीचा रक्तगट जुळला। आजीनेही मग खुशीनं आपल्या या नातवाला किडनी दान केली। डीजे असलेल्या मंगेशला दारू किंवा सिगरेटचं व्यसन नव्हतं, मात्र काही वर्षांपूर्वी त्याला अचानक किडनीचा त्रास सुरू झाला। त्याला चालता येत नव्हतं, मात्र त्याच वेळी आजी त्याच्यासाठी जणू देवदूत बनून आली। कोणाकडे गेलं मदत मागायला की मला मदत पाहिजे ऑपरेशनसाठी, हे पाहिजे ते पाहिजे, पण अवयदान करणं म्हणजे आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवणं म्हणजे हेच पुण्याचं काम केलं त्यांनी। त्यांना काही सॅल्यूटच बोलू शकतो, अजून काय त्याविषयी काही शब्दच नाही माझ्याकडे बोलण्यासारखे। किडनी दान केलेली मंगेशची आजी आजही ठणठणीत आहे। मात्र जेव्हा केव्हा जग सोडू तेव्हा किडनी रूपात कायम नातवासोबत जिवंत राहू असं आजींना वाटतंय। जे अनेकांना जमलं नाही ते शेतात राबणाऱ्या आजींनी अवयवदानाबाबतचं महत्त्व कृतीतून यशस्वीपणे पटवून दिलंय। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।